सहितं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वंशी विभूषितकरानवनीरदाभात् पीताम्बराबिम्बधरुणफलाधनुष्ठा पूर्णेन्द सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं विन्देः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् एवन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। पुण्यभूमी श्री संत गुलाबगिरी महाराजांच्या संजीवन समाधी अखंड वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये वैराग्य रागरसिक काका महाराजांच्या पावन पंचकृषीमधील असलेलं आपलं हे नागझरी वडीगाव आणि आपल्या या गावामध्ये अनंत कृपासागर रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबराय वैराग्य रागरसिक काका महाराज जगद्गुरु तुकोबराय श्री संत गुलाबगिरी महाराज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वानंद सुखनिवासी सद्गुरु रामकृष्ण भाऊ भक्ताच्या साधू संतांच्या असीम कृपा प्रसादाने साळुंके परिवाराच्या आयोजनातून निवेदनातून त्यांच्या स्वग्रही वैकुंठवासी अभिमन्यू भाऊ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पंचम दिनी नाम उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या नामोत्सवामध्ये कथा कीर्तन अन्नदान ज्ञानदान श्रीमद भागवताची कथा असं सेवेचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा उत्सवामधील आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या कथा निरूपणासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। भगवंताला साधू संतांना वंदन करून ज्यांच्या स्मरणार्थ ही सेवा होत आहे बाबूंचं स्मरण करून त्यांना अभिवादन करून साळुंके परिवाराला धन्यवाद देऊन तिने सुपुत्रांना धन्यवाद देऊन उपस्थित सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांना आदरपूर्वक वंदन करून आपण कथेला चिंतनाला प्रारंभ करूया। कालच्या चिंतनामध्ये आपण श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य श्रवण केलेलं आहे। ग्रंथ सांगण्याच्या अगोदर ग्रंथाचं महत्व कळालं पाहिजे, ग्रंथाचं श्रेष्ठत्व कळालं पाहिजे। व्यक्ती भेटण्या अगोदर व्यक्तीचं श्रेष्ठत्व मोठेपण कळालं पाहिजे। वस्तू मिळवण्यापेक्षा
जी वस्तू मिळवायची आहे त्या वस्तूचं मोठेपण कळणं गरजेचं असतं. वस्तू मूल्यवान आहे आणि परिचय नसेल तर त्याचा दुरुपयोग होतो. व्यक्ती श्रेष्ठ आहे आणि त्या व्यक्तीचा परिचय नसेल तर निश्चित त्या व्यक्तीचा आपल्याकडून अवमान झाल्याशिवाय राहत नाही. मोठं उदाहरण आहे दुर्योधनाला, योग्यांना, ऋषी मुनींना ज्यांचं दर्शन दुर्लभ आहे असे भगवान श्री कृष्ण परमात्मा धृतराष्ट्राला, दुर्योधनाला भेटले. पण देवाचं महत्व, देवाचा परिचय नसल्यामुळे धृतराष्ट्राने, दुर्योधनाने श्रीकृष्णाचा काय केला? अपमान केला, अवमान केला. तेव्हा देव भेटण्यापेक्षा देव कळावा लागतो अगोदर. संत भेटण्यापेक्षा संतांचं महानपण कळणं गरजेचं आहे. आपल्याला संत मिळाले पण कळाले नाही. त्या काळामध्ये ज्ञानोबरायांचं महत्व लोकांना जर कळालं असतं तर लोकांनी ज्ञानोबरायादी चारी भावंडांना वाळीत टाकून त्यांची उपेक्षा केली नसती, त्यांना त्रास दिला नसता. तस जो ग्रंथ आपल्याला प्रतिपादन करायचा आहे त्या ग्रंथाचंही श्रेष्ठत्व कळणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून भागवत ग्रंथाच्या पूर्वीच व्यास महर्षींनी या भागवत ग्रंथाचं महत्व, महानपण गायलेलं आहे. त्यामध्ये कालच्या दिवशी आपण श्रीमद भागवताची कथा ज्ञान, वैराग्य आणि भक्तीला तारुण्य प्राप्त करून देण्यामध्ये कशी महत्वाची ठरली याचं विवेचन अल्पमतीने आपण कालच्या चिंतनात केलं होतं. श्रीमद भागवत कथेने ज्ञानाला तारुण्य प्राप्त व्हावं, वैराग्याला तारुण्य प्राप्त व्हावं, भक्ती मातेला तारुण्य प्राप्त व्हावं अशी ही भगवंताची कथा अत्यंत महत्वाची आहे. आणखीन या भागवताचं काही, कथेचं, भागवत ग्रंथाचं काही महत्व आहे का? त्याचं चिंतन करत असताना आणखीन सनकादिक ऋषींनी या भागवत ग्रंथाचा महिमा थोडासा गायलेला आहे. त्याचं चिंतन करून आपल्याला मूळ भागवतामध्ये प्रवेश करायचा आहे. ही भगवंताची, श्रीमद भागवताची कथा, भगवंताचं चरित्र श्रवण करून आणखी कुणाकुणाचा उद्धार झाला, कोण कोण या कथेच्या श्रवणाने तरले याचं चिंतन सांगत असताना सनकादिक ऋषी त्याचं चिंतन करतात. ये मानवाहा पाप कृत तू सर्वदाहा सदा दुराचार रतः विमार्गहा क्रोध अग्नि दग्धाहा कुटिलाश्च कामिनः सप्ताह यज्ञेन कलो पुनंतिते. कोण कोण भागवताची कथा श्रवण करून तरले याचं चिंतन सांगत असताना सनकादिक ऋषी म्हणतात, जे लोक नेहमी पाप कर्म करणारे, काही माणसं नेहमी पाप करतात, नेहमी सतत पाप करण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. त्यांना एकादशी कळत नाही, द्वादशी कळत नाही, पौर्णिमा कळत नाही, सोमवार कळत नाही, गुरुवार कळत नाही, पौर्णिमा कळत नाही, अमावस्या कळत नाही. नेहमी असे पाप करणारे, कायेने वाचेने पाप करणारे जे आहेत, सनकादिक ऋषी सांगतात असं पाप करणारे जे लोक आहेत, अशा पापी लोकांनी जर श्रीमद भागवताची कथा श्रवण केली तर ते या पापातून मुक्त होतात. आणखीन सदा दुराचार रताहा, सतत दुर्वर्तन करणारे, खाऊ नये ते खावं, पिऊ नये ते प्यावं, पाहू नये ते पाहावं, ऐकू नये ते ऐकावं, जिकडे जाऊ नये ते तिकडे जाणं, धर्मशास्त्राने जे सांगितलेलं आहे ते करत नाहीत आणि धर्मशास्त्राने ज्याचा निषेध केलेला आहे त्या कर्मामध्ये नेहमी जे रत असतात असे दुर्वर्तन करणारे, त्यांचाही कथेने उद्धार होतो.
वाम मार्गाने जाणारे, क्रोध अग्नीने जळालेले, अंतःकरणामध्ये कपट गाठी धारण करणारे, काम अंध झालेले, असे जे सर्व दुर्वर्तन करणारे आहेत ते भगवंताच्या कथेने पवित्र होतात. आणखीन कोण कोण तरुण जातात? सत्यापासून परावृत्त झालेले, मात्या पित्याची सेवा न करता त्यांची निंदा करणारे, कामनाने ग्रस्त झालेले, आश्रम धर्माचे पालन न करणारे, दांभिक असलेले, दुसऱ्याचा मत्सर करणारे, दुसऱ्यांना पीडा करणारे, अशा प्रकारचे जे लोक आहेत त्याने जर 7 दिवस एकाग्र चित्ताने पवित्र अंतःकरणाने श्रीमद भागवताची कथा श्रवण केली तर ते या पाप कर्मातून मुक्त होऊन त्यांचं जीवन मंगलमय होतं. असा सर्व जडमुडांचा उद्धार करणारी भागवताची कथा आहे. दुराचार्याचा उद्धार करणारी भागवताची कथा आहे. असं दुर्वर्तन करून भागवताची कथा ऐकून मुक्त झाला असं एखादं काही उदाहरण आहे का? असं सनकादिक ऋषींना प्रश्न विचारला आणि मग सनकादिक ऋषी सांगतात, भगवंताची कथा श्रवण करून दुराचार्याचा उद्धार झाला अशी मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगतो, जुना इतिहास सांगतो. आणि म्हणून इथे गोकर्णाचं आख्यान या ठिकाणी आलेलं आहे. सनकादिक ऋषी सांगतात, पुरातन कालामध्ये तुंगभद्रा नदीच्या तीरावर एक विशाल अशा प्रकारचं शहर आहे आणि त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहतो. त्याची पत्नी, त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. दोघांचा संसार चाललेला आहे. आत्मदेव ब्राह्मण अग्नीची सेवा करणारा, यज्ञ करणारा, वेदाची सेवा करणारा, सद आचरण करणारा, त्रिकाल संध्या करणारा, ब्रह्म करणारा, सत्शील अशा प्रकारचे विद्वान आत्मदेव ब्राह्मण आहेत. आणि मग त्यांची सेवा चालत असताना त्यांचा संसार चालू आहे. त्या गावामध्ये, परिसरामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. आत्मदेव ब्राह्मणाचा धुंदुली सोबत आनंदाने संसार चाललेला, परंतु दीर्घकाल संसार करूनही दोघांना संततीच नाही. संतती नसेल तर मला वाटतं गृहस्थ आश्रमामध्ये समाधान नसतं. मग तो श्रीमंत असो अथवा गरीब असो, संतती नसण्याचं दुःख सर्वांना कसं असतं? सारखंच असतं. महाराज राजा दशरथाच्या जीवनामध्ये तो अयोध्येचा राजा होता. महाराज पराक्रमी राजा, स्वर्गात जाऊन देवाला मदत करून दैत्यांना हरवलं होतं. एवढं काय होतं? सामर्थ्य होतं. महाराज राजा दशरथजींना 700 पत्न्या होत्या. किती? 700. आपल्याला 3च माहित आहे का नाही? कौशल्या माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता. पण पुराणामध्ये असं वर्णन आहे 700 पत्न्या आहेत. पण राजा दशरथाला एवढं वैभव असूनही संतती नसल्यामुळे सुख समाधान नाही. वशिष्ठ ऋषीच्या जवळ जाऊन आपली खंत व्यक्त करतात. महाराज, गुरु महाराज, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. पुत्र संतती नसल्यामुळे, माझ्या वंशाला वारस नसल्यामुळे मला हे सगळं वैभव विस्तवासारखं पोळत आहे. मला आनंद न होता माझं चित्त दुःखाने तडफडत आहे. तेव्हा संतती नसण्याचं दुःख श्रीमंताला गरिबाला सारखंच आहे.
आत्मदेव ब्रह्मणाचा संसार चालू आहे आणि संसार करत असताना संतती नसल्यामुळे आत्मदेव ब्राह्मण उदासीन झालेले आहेत. बरेचसे प्रयत्न केले, नवस केले, देवरसने बोलवले, बऱ्याच ठिकाणी जाऊन आले, अनेक डॉक्टरांकडे जाऊन उपाय केला, परंतु उपाय करूनही संतती होत नाही. प्रारब्धात नसेल तर मिळतच नाही महाराज. हो, प्रारब्धात नसेल तर मिळत नाही. या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर अवलंबून आहेत. स्वर द्या दोघं. हरी अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर अवलंबून आहेत. आत्मदेवाने नाना प्रकारचे प्रयत्न केले. गोदान, भूदान, अन्नदान, द्रव्यदान अशा अनेक प्रकारचे उपाय केले, परंतु उपाय करूनही आत्मदेवाच्या वंशाला कुलदीपक मिळत नाही. आत्मदेव उदासीन झाला आणि त्याने विचार केला की या जगण्याला काही किंमत नाही. आत्मदेव ब्राह्मण एवढे उदासीन झाले, त्यांनी ठरवलं जंगलात जायचं आणि आत्महत्या करायची. विवेकी असलेला महात्मा, परंतु तोल सुटल्यानंतर चांगली चांगली माणसं सुद्धा कुठल्या स्तराला जातील कळत नाही महाराज. वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा, अध्यात्माचा परिचय असलेला हा सत्शील ब्राह्मण संतती नसल्यामुळे देहाचा त्याग करण्याकरता सिद्ध झाला, जंगलामध्ये निघून गेलेला आहे. जंगलामध्ये निघून गेला, निर्जन वनामध्ये गेलेला आहे. तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे, आणि मग त्याला एक सरोवर दिसलेला आहे. त्या सरोवराच्या जवळ गेला. सरोवरावर गेल्यानंतर त्याचं पूर्व पुण्य काय असेल, त्याला एक महात्मा दिसलेला आहे. सरोवरामध्ये एक संन्यासी महात्मा जलपान करत होते. त्या महात्म्याने सरोवरामध्ये जलपान केलेला आहे आणि एका वृक्षाखाली बसलेले आहेत. आत्मदेव ब्राह्मणाने त्या साधू महात्म्याला पाहिलं. साधू महात्म्याकडे पाहिल्यानंतर आत्मदेव ब्राह्मणाला समाधान वाटलेले, समाधान वाटलं. साधू महात्म्याकडे पाहिल्यानंतर, साधूचं दर्शन झाल्यानंतर माणसाची वृत्ती स्थिर होते, स्थिर होते. आत्मदेव ब्राह्मणाने विचार केला, आपण देहाचा त्याग करणार आहोत, जाता जाता साधूचं काय घ्यावं, दर्शन घ्यावं, साधूचा आशीर्वाद घ्यावा आणि नंतरच आपण देहाचा त्याग करावा. या उद्देशाने आत्मदेव ब्राह्मण महात्म्याच्या जवळ गेली. महात्म्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर
महात्म्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. प्रसन्न चेहरा, तेजस्वी चेहरा. आणि मग ते तेज पाहून आत्मदेव ब्राह्मण प्रभावित झाले आणि आत्मदेव ब्रह्माने साधू महात्म्याला वंदन केलं. स्त्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत. माझे दंडवत, माझे दंडवत. मजा चंद करणारी, मजा चंद करणारी. माझे दंडवत, माझे दंडवत. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी. साधूचं दर्शन 4 प्रकारचं फल देतो बघा. साधूच्या दर्शनाने आयुष्य वाढतं, साधूच्या दर्शनाने विद्या प्राप्त होते, साधूच्या दर्शनाने यश प्राप्त होतं, साधूच्या दर्शनाने बल प्राप्त होतं. अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः चत्वारो तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. साधूचं दर्शन अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून साधू घरी आल्यानंतर साधूच्या पायाला हात नाही लावायचा, साधूच्या पायावर डोकं टेकवलं पाहिजे. पायाला हात लावून पाया पडणं ही पाश्चात्य संस्कृती आहे. आणि आपली भारतीय संस्कृती, आपलं पवित्र मस्तक साधूच्या चरणाला लागलं पाहिजे. साधूच्या चरण कमलाची ऊर्जा आपल्याला मिळाली पाहिजे. साधूचे रजकण आपल्या मस्तकाला लागले पाहिजेत. आत्मदेव ब्राह्मण साधू पुरुषाला साष्टांग दंडवत घालतात. साष्टांग दंडवत घातल्यानंतर साधूने आत्मदेव ब्राह्मणाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आत्मदेव ब्राह्मणाचा चेहरा निस्तेज झालेला होता. निस्तेज. चेहऱ्यावर चिंतेचे पडसाद उमटलेले होते. साधूने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, का रे बाबा, कथम रोदिशी विप्र त्वम का ते चिंता बलीयसी. हे विप्र ब्राह्मणा, कशा करता तू रडतोयस? कशामुळे तू चिंतित झालेला आहे? तुझ्या चिंतेचं कारण काय आहे? आणि मग चिंतेचं कारण सांगत असताना सांगितलं, महाराज, धिक जीवितम प्रजाहीनम धिक गृहंच प्रजा विना धिक धनंचान पत्यास्य धिक कुलम संतितिम विना. माझ्या जीवनाचा धिक्कार असो, माझ्या जीवनाचा धिक्कार असो, माझ्या जीवनाचा धिक्कार असो. अरे म्हणले, काय झालंय? एवढं पश्चाताप करायला तुला झालंय तरी काय? त्यांनी सांगितलं, मला संतती होत नाही. ज्याला संतती नाही त्याचं जीवन धिक्कारणीय आहे. ज्या राजाला प्रजा नाही त्या राजेचं जीवन धिक्कारणीय आहे.
ज्याच्याकडे ज्याच्या संसारामध्ये संतती नाही त्याचं धन धिक्कारणीय आहे. तेव्हा महाराज मला संतती नाही म्हणून मी उदासीन होऊन आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहे. साधू महात्मे हसले, वेड्या, संतती नाही म्हणून आत्महत्या करायला लागला. अरे मानव देह मिळालेला आहे. मानव देह मिळाल्यानंतर आत्मकल्याणाचा विचार करावा, भगवंताचं चिंतन करावं, भगवंताची सेवा करावी, साधू संतांची सेवा करावी, दान धर्म करावा, व्रत वैकल्य करावं, तीर्थयात्रा करावी, भगवंताची कृपा संपादन करावी आणि जीवन मंगलमय बनवण्याचा प्रयत्न करावा. अरे हा मानव देह संतती निर्माण करण्याकरता देवाने दिलेला नाही. संतती कोणत्याही योनीमध्ये निर्माण करता येते. पशु पक्षी संतती निर्माण करतात. संतती कोणत्याही योनीमध्ये निर्माण करता येईल, पण भगवंताची कृपा जन्म मरणाची येरझार इतर योनीमध्ये संपवता येत नाही. अरे तुला मानव देह मिळालेला आहे. मानव देह एवढा मूल्यवान आहे की या मानव देहाची अपेक्षा सत्य लोकात राहणारे, स्वर्गात राहणारे, परलोकात राहणारे देव आपल्याला मानव देह मिळावा अशी अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छितातील वा मृत्यू लोकी व्हावा जन्म इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह देव इच्छितात ते पाहे. स्वर्गातले लोक मानव देहाची अपेक्षा करतात. स्वर्गात काय कमी महाराज, पिण्याकरता स्वर्गात अमृत आहे. आपल्याला चहा प्यावा लागतो, स्वर्गात अमृत पितात. स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूची खिल्लार आहेत, गायन करणारे गंधर्व आहेत, नृत्य करणाऱ्या अप्सरा आहेत. सगळे दिव्य भोग आहे स्वर्गामध्ये. तरी सुद्धा स्वर्गातले लोक आपल्याला मानव देह मिळावा अशी अपेक्षा करतात. का तर नारायण नामे हो जीवन मुक्त. स्वर्गात मुक्त होता येत नाही बुवा. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत दिव्य भोगाचा उपभोग घेता येतो. पुण्य संपलं की मग ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गता गतम काम कामा लभंती. मग तया पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तेव्हा जन्म मरणातून मानव देहामध्ये मृत्यू लोकामध्ये आल्यानंतरच होता येत. तेव्हा स्वर्गाधिक देव पांडुरंगाकडे विनंती करतात, आम्हाला मृत्यू लोकामध्ये मानवाचा देह मिळाला पाहिजे. मानव देहामध्ये मरणाला मारता येतं, मानव देहाने स्वर्गात जाता येतं.
मानव देहाने सत्य लोकात जाता येतं, मानव देहाने कैलास लोकात जाता येतं, मानव देहाने वैकुंठात जाता येतं आणि मानव देहाने खंती तेन करा होणे गाढव पुत्रा, मानव देहाने नरकातही जाता येतं. मानव देह जंक्शन स्टेशन आहे महाराज. तेव्हा आत्मदेव ब्राह्मणाला साधू महात्मा विनंती करतायत, असं करू नको. संतती नाही जगामध्ये, तूच एकटा निपुत्रिक आहेस काय? जगामध्ये बरेच लोक आहेत त्यांना काय नाही, संतती नाही. आणि संतती झाल्यानंतर संसार सुखी होतो, माणसं सुखी समाधानी होतात असं तुला कोणी सांगितलंय? हा भ्रम असतो. तेव्हा विवेक जागा कर. आपल्याला संतती झाली पाहिजे, हा भ्रामक कल्पना, ही भ्रामक कल्पना सोडून दे. भगवंताचं नाम चिंतन कर. परमेश्वरानं जे अवस्थेत ठेवलेलं आहे त्या स्थितीमध्ये समाधान मानून राहा. ठेविले आनंदी तैसेची राहावी, चित्ते असो द्यावी समाधान. चित्तामध्ये चित्त स्थिर करून देवाचं चिंतन करून मुक्त होण्याचा प्रयत्न कर. आत्मदेव ब्राह्मणाने सांगितलं, महाराज मला प्रवचन नका गड्या सांगू, पोरग होईल का सांगा. म्हणजे एवढं सांगू नये. आत्मदेव ब्राह्मण आपला ह्या का सोडायला काय नाही तयार नाही. त्याने सांगितलं, महाराज प्रवचन नका करू माझ्या पुढे, मला ज्ञान नका सांगू, मला मुलगा होईल का सांगा. मला मुलगा, माझ्या प्रारब्धामध्ये मुलगा आहे का, मला मुलगा होईल का, संतती होईल का, असं मला सांगा. आणि मग आत्मदेव ब्राह्मण आपल्या निश्चयावर ढळायला तयार नाही, दुराग्रह करू लागला. आणि मग त्याचा दुराग्रह आग्रह पाहून साधू महात्म्याने त्याच्या मस्तकाकडे पाहिलं, त्याच्या मस्तकाकडे पाहिलं. तद्भालाक्षरमालांच वाचयामास योगवान, सर्वं ज्ञात्वा इते पश्चात् विप्रमुचे सविस्तरम. साधू महात्म्याने त्याचं कपाळ पाहिलं महाराज. कपाळ पाहिल्यानंतर साधू महात्म्याने सांगितलं, गड्या हो, पुत्र संततीचा नाद तू सोडून दे. तुझ्या प्रारब्धामध्ये एक जन्म नाही, सप्त जन्मानि तव दिवतव पुत्र नैवच नैवच. ती साधू महात्म्याने त्यांच्या कवटीवरची अक्षर लिहिलेली पाहिली. ती काय, संतती झाल्यानंतर असं म्हणतात, 5व्या दिवशी षष्ठी देवी येते. आपली माणसं सटवी म्हणतात तिला, पण शास्त्र तिला षष्ठी देवी म्हणतात. काय म्हणायचं तिला? चांगल्या शब्दात लय वाटोळ केलंय आपण. ज्ञानोबराय सुद्धा बोलतात, सटवीच्या राती नवविसम्ये जेवी वाती. ते 5वीच्या दिवशी वात विजू द्यायची नसती म्हणतात. आपल्याला काय माहित नाही ती, पण माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात. माऊली बोलतात, 5वीच्या दिवशी घरातली माणसं दिवा विजू देत नाहीत वात. का? त्या दिवशी षष्ठी देवी त्याचं प्रारब्ध भविष्य लिहिण्याकरता येत असते. आणि ती लिहित असताना जर अंधार पडला तर मग चिडबिड झाल्याशिवाय राहत नाही. आणि षष्ठी देवीने जे लिहिलेलं असतंय तसं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबराय लिहितात बघा, हो, 5वीच्या दिवशी शहाणी माणसं वात विजू द्यायची नाही. आणि मग ती षष्ठी देवी 5व्या दिवशी येते आणि ते सगळं रेकॉर्ड भविष्य कपाळावर लिहून जाते. साधू पुरुषाने आत्मदेव ब्राह्मणाच्या कपाळावर पाहिलं बघा. कपाळावर म्हणले, कवटीवर कुठं लिहिता येत असतं का? लिहिता येतं.
आणि मग षष्टी देवीने आत्मदेव ब्राह्मणाच्या ललाटावर कपाळावर लिहिलेलं होतं की एक जन्म नाही 7 जन्म याला काय होणार नाही, संतती होणार नाही. साधू महात्म्याने सांगितलं अरे एक जन्म नाही 7 जन्म तुला संतती होणार नाही. आत्मदेव ब्राह्मण काय मी अभागी आहे महाराज, मला संतती होत नाही याच्यात नवल नाही हो. मी माझ्या दारामध्ये जे झाड लावलेलं आहे त्या झाडाला सुद्धा फळ लागत नाही. मी दूध खाण्याकरता एक गाय पाळलेली आहे, ती गायही प्रसवत नाही. घरात आणलेली फळ 10 मिनिटांमध्ये सडून जातात. तेव्हा माझं जीवन धिक्कारणी आहे. साधूने सांगितलं एक जन्म नाही 7 जन्म तुला संतती होणार नाही. तेव्हा तो संततीचा विचार सोडून दे आणि माझ्या बरोबर नामचिंतन करून जीवन मंगलमय करण्याकरता माझ्या सोबत आत्मदेव ब्रह्माने सांगितलं नाही. मुलगा देत असला तर द्या, नाही तर तुमच्या देखत मी आता काय करतो, तळ्यामध्ये उडी टाकतो. तुमच्या देखत मी आत्महत्या करणार आता. साधू म्हणले पिढाच आली महाग आमच्या. त्यांनी सांगितलं तुझ्या प्रारब्धामध्ये संतती नाही. त्यांनी सांगितलं माझ्या प्रारब्धामध्ये नसू द्या, तुम्ही तुमच्या सामर्थ्याने मला मुलगा द्या. साधूचं सामर्थ्य मला माहित आहे. ज्ञानोबराने आपल्या सामर्थ्याने स्त्रीचा काय केला, पुरुष केला. ज्ञानोबराने आपल्या सामर्थ्याने मेलेले सच्चिदानंद बाबा जिवंत केले. ज्ञानोबराने आपल्या सामर्थ्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. जडमुड उद्धरिली, रेड्यामुखी वेद बोलविले. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वदिगांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधका प्रमाय बाप दरुशने हरी ताप, सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभक्त स्वरूप ज्ञानोबा माझा. तेव्हा आपण महान साधू आहात, करील ते काय नव्हे महाराज, परे पाहे बीज शुद्ध अंगी. माझ्या प्रारब्धामध्ये नशिबामध्ये नसू द्या, तुम्ही तुमच्या सामर्थ्याने मला एक मुलगा द्या. आत्मदेव ब्राह्मण असा आग्रह करू लागले. आणि मग आग्रह केल्यानंतर साधूला आत्मदेव ब्राह्मणाची दया आली. आत्महत्या करण्यापेक्षा आपण याचे काय करू, प्राण वाचूया म्हणून साधू महात्म्याने तस्याग्रहम समालोक्य, त्याचा आग्रह पाहून पुत्रात यथा फलमेकम सदत्तवान. साधू महात्म्याने आत्मदेव ब्राह्मणाला प्रसाद म्हणून एक फळ दिलं. एक फळ दिलं. फलमेकम सदत्तवान, एक फळ दिलं प्रसाद म्हणून आणि सांगितलं हे फळ तुझ्या धर्मपत्नीला दे. आणि हे फळ दिल्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर तुला संतती होईल. पण फळ खाल्ल्यानंतर तुझ्या धर्मपत्नीला सांग सत्यम शौचम दया दानम एक भुक्तम तु भोजनम. साधू पुरुषांनी सांगितलं हे फळ सेवन केल्यानंतर सत्य बोलायचं, खोटं बोलायचं नाही.
हे फळ सेवन केल्यानंतर पावित्र्य राखायचं. शौचम, दया, सर्व भूत मात्रावर दया करायची. दान धर्म करायला सांग. एक भुक्तम, एक वर्षभर तिने एक भुक्त राहिलं पाहिजे. दिवसातून फक्त एकदाच काय करायचं, जेवण करायचं. अशा प्रकारचं पावित्र्य सांभाळून तिने जर हे फळ सेवन केलं तर तुम्हाला माझ्या कृपेने चांगले कुलवान अशा प्रकारचा भगवत भक्त तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि मग आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला. ते फळ घेतलं, साधूचं दर्शन घेतलं आणि साधूचं दर्शन करून घरी आलेला आहे. आत्मदेवाचा चेहरा फुललेला होता. जाताना निस्तेज झालेली होती. पण आपल्याला आता संतती होणार. साधूचा प्रसाद मिळालेला मुळे साधूचा प्रसाद वाया जाणार नाही असा आत्मविश्वास असल्यामुळे आत्मदेव ब्राह्मणाच्या आनंदाला पारावा राहिलेला नव्हता. आत्मदेव ब्राह्मण घरी आले. घरी आल्यानंतर फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर धर्मपत्नीला धुंदुलीला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं आपलं भाग्य उजळले. अवघी चिंता वारली. म्हणजे काय झालं, काय हो, म्हणजे आता आपल्याला वंशाला कुलदीपक निर्माण होणारा साधूने मला प्रसाद दिलेला आहे. काय प्रसाद दिला? आत्मदेव ब्राह्मणाने ते फळ काढलं आणि सांगितलं साधू महात्म्याने हा प्रसाद दिलेला आहे, तो सेवन कर. आणि सेवन केल्यानंतर वर्षभर सत्य बोलायचं, पावित्र्य सांभाळायचं, दीन दया, लोकांवर जनावर दया करायची, दान धर्म करायचा, एक भुक्त पवित्र आहार घ्यायचा, भगवंताचं नाम चिंतन करायचं. तेव्हा आत्मदेव ब्राह्मणाने तो प्रसाद, ते फल धर्मपत्नीला दिलं. पण त्याची बायको विचित्र होती महाराज. धुंदुली विचित्र स्वभावाची होती. ती कशी होती मी सांगण्यापेक्षा संकादिक ऋषींनीच त्याचं वर्णन गीता केलेलं आहे. तरुणी कुटिला तस्य, कुटील होती, कुटील स्वभावाची. सतत दुसऱ्याला पीडा देणारी, लोकांची निंदा करणारी, स्ववाक्य स्थापिका. आपलं म्हणणं नवऱ्याला ऐकायला लावणारी होती. मी म्हणेन तेच खरं. चांगल्या कुलात जन्माला आलेली होती. एक चांगलं होतं, सुंदर होती, हेही चांगलं होतं. आणि घर कामामध्ये मंत्र्यासारखं काम करणारे होते, हेही चांगलं होतं. पण बाकी सगळे गुण तिच्या ठिकाणी वाईट होते, वाईट. तिने विचार केला साधूने दिलेलं फळ खायचं. फळ खाल्ल्यानंतर फलभक्षेन गर्भहा, दुर्विचार सुचला तिला. तिने विचार केला हे फळ खाल्ल्यानंतर मी गरोदर राहील. फलभक्षेन गर्भास्यात्, गर्भेन उदर वृद्धिताहा, गर्भ वाढल्यानंतर माझं पोट मोठं होईल. पोट मोठं झाल्यानंतर होईल काय? स्वल्प भक्षम सतो शक्ती, आहार कमी जाईल. आहार कमी केल्यामुळे माझी शक्ती कमी होईल आणि शक्तीहीन झाल्यानंतर मला घरातलं काम करता येणार नाही. किती दुर्विचार आहे महाराज. ज्या स्त्री जातीला संतती होण्यामध्ये आनंद वाटतो, धन्यता वाटते, त्याच्यातलीच एक स्त्री असा विचार करते की फल खाल्ल्यानंतर मी गरोदर राहील. गरोदर राहिल्यानंतर
पोट वाढेल, पोट वाढल्यानंतर आहार कमी हो जाईल, आहार कमी गेल्यानंतर शक्तीहीन होईल आणि शक्तीहीन झाल्यानंतर मला काम धंदा करता येणार नाही. केवढा दुर्विचार. आणखी ती विचार करते, दैव वेशात जर गावात चोरांची धाड पडली तर मला अशा स्थितीमध्ये बाहेर पळून जाता येणार नाही. मी जर प्रसाद सेवन करून गरोदर राहिले आणि शुकाचार्यासारखा तो गर्भ जर 12 वर्ष पोटातच राहिला तर मरणाची फजिती होईल. त्याच्यापेक्षा ती म्हणते जगामध्ये ज्या निपुत्रिक स्त्रिया आहेत त्या भाग्यवान आहेत, भाग्यवान आहेत. असा दुर्विचार ती करू लागलेली आहे, दुर्विचार करू लागलेली आहे. आणि मग तिने विचार केला, 9 महिने 9 दिवस त्याला वागवायचं, पुन्हा तो बाहेर आल्यानंतर त्याचं लालन पालन करायचं, भरण पोषण करायचं. कोणी कुठाना सांगितलंय? तिने सांगितलं आपण हे फळ खाणार, खायचं नाही असं तिने ठरवलं. महाराज हो, फळ खायचं नाही असं ठरवलं आणि लपवून टाकलं. लपवून टाकल्यानंतर आत्मदेव ब्राह्मणाने विचारलं, का ग साधूने दिलेला प्रसाद सेवन केलास का? तिने सांगितलं सेवन केलाय. खोटं बोलली? साधू महात्म्याने सांगितलं होतं खोटं बोलायचं नाही, मालकालाच काय बोलली? खोटं बोलली. आणि मग ती विचार करू लागली, आता हे काय करावं काय? अशा स्थितीमध्ये तिची बहीण तिला येऊन भेटली आणि बहीण भेटल्यानंतर त्या बहिणीला ती सांगू लागली, काय ग माझ्या मालकाने साधूचा प्रसाद आणलाय, तो प्रसाद सेवन केल्यानंतर मला संतती होणार आहे आणि ती संतती, त्या संततीला जन्म देत असताना असंख्य अशा प्रकारचं दुःख सहन करण्याची माझी क्षमता नाही, तेव्हा मी काय करू? तिची बहीण होती, तिने सांगितलं असं कर, ते फळ खाऊच नको म्हणे. साधूने दिलेलं फळ खाल्ल्याने कुठं संतती होत असते काय? साधूने दिलेल्या प्रसादाने जर संतती झाली असते तर जगात कुठली स्त्री निपुत्रिक राहिली नसते. काय खरंय साधू बाबाचं? भोजू बाबा काय ऐकू नको. आणि तुला जर संतती नको असेल तर मग असं कर म्हणे, माझ्या पोटामध्ये गर्भ वाढतोय, काही कालात मी प्रसूत होणार आहे, माझा नवरा लोभी आहे, माझ्या नवऱ्याला काही धन दे, मला झालेला मुलगा मी तुला आणून देते, तू गरोदरपणाचं सोंग कर, तुझ्या मालकाला सोंग करून 2-4 महिने 8-9 महिने सोंग कर, मला झालेला मुलगा मी तुला आणून देते, आम्हाला धन दे आणि तुझ्या घरी मुलगा आणून दिल्यानंतर माझा मुलगा मेला असं मी घोषित करते आणि तुझ्या घरी येऊन या मुलाचं मी काय करते? भरण पोषण करते. आता ही तिची बहीणच असल्यामुळे ती दुराचारीच होती महाराज. मुलगा विकायची तयारी म्हटल्यानंतर त्यांना सज्जन कसं काय म्हणता येईल? तिनं सल्ला दिला, तिला तो सल्ला पटला आणि मग बहिणीने सांगितलं, बघू म्हणे साधूची परीक्षा, हे फल जे दिलेलं आहे साधूने, गाईला चारून टाक म्हणे तुझ्या दारातल्या गाईला. आणि मग त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या पत्नीने साधूने दिलेला प्रसाद गाईला चारला आणि मी गरोदर आहे अशा सोंग करून ती घरामध्ये वावरू लागलेली आहे. आणि मग ठराविक 8-9 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर तिची ती बहीण प्रसूत झाली. प्रसूत झाल्यानंतर तो मुलगा तिने आपल्या मोठ्या बहिणीला धुंदुलीला आणून दिला. दिल्यानंतर मग आत्मदेवाच्या धर्मपत्नीने आत्मदेव ब्राह्मणाला सांगितलं, आपल्याला मुलगा झाला, आपल्याला मुलगा झाला, आपल्याला मुलगा झाला. सगळं कटकारस्थान केलं महाराज. आणि मग आत्मदेव ब्राह्मणाला कशा याची कल्पना नव्हती. आपल्याला मुलगा झाला, आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झालेला आहे.
खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि मग आत्मदेव ब्राह्मणाने आपल्याला मुलगा झाला या आनंदामध्ये अनेक ब्राह्मणांना बोलवलेलं आहे, दान धर्म केलेला आहे, गोरगरिबांना बोलवलं, वस्त्रदान केलेलं आहे, अन्नदान केलेलं आहे, भूदान केलेलं आहे, गोदान केलेलं आहे. आणि मग आत्मदेव ब्राह्मणाच्या घरी नाना प्रकारचे वाद्य वाजू लागलेले आहे. आनंदी आनंद बाळ कृष्णनंदा घरी आनंद त्याप्रमाणे आत्मदेव ब्राह्मणाच्या घरी सगळं गाव गोळा झालेला आहे. वा, दीर्घ कालानंतर आत्मदेव ब्राह्मणाला संतती झाली. आणि मग आत्मदेव ब्राह्मणाने काही कालावधी गेल्यानंतर ज्योतिषाला बोलवलेला आहे, त्याचे संस्कार केलेले आहेत, त्याची कुंडलिनी वगैरे काढलेली आहे. आणि मग झालेला मुलगा धुंदुलीने त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. आईचं नाव धुंदुली आणि त्यांच्या मुलाचं नाव काय ठेवलं? धुंदुकारी. धुंदुकारी वाढू लागलेला आहे. धुंदुकारी जन्माला आल्यानंतर 3 महिन्यांनी ज्या गाईला साधूचा प्रसाद चारला होता, साधूचा प्रसाद वाया कसा जाईल महाराज, त्या गाईलाही काय झाला? मुलगा झाला. 3 महिन्यांनी गाईला मुलगा झाला. आत्मदेव ब्राह्मणाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. अरे आतापर्यंत संतती नाही आणि आता माझं कर्म बदललेलं आहे, माझं नशीब प्रारब्ध बदललेलं आहे. माझ्या गाईलाही मुलगा झाला. आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला. तेजस्वी श्याम सुंदर अशा प्रकारचा तो मुलगा होता, पण फक्त कान त्याचे गाईच्या कानासारखे होते महाराज. त्याचे कान कसे होते? गाईच्या कानासारखे. म्हणून त्याचं नाव आत्मदेवाने ठेवलं गोकर्ण. गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान. गाई सारखे ज्याचे कान आहेत म्हणून आत्मदेव ब्राह्मणाने त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. गोकर्ण भगवत भक्त निघाला आणि धुंदुकारी अभक्त पापी निघाला, दुराचारी निघाला. दोन्ही पोरं वाढू लागलेली आहेत. दोन्ही पोरं वाढू लागल्यानंतर गोकर्णाने दररोज स्नान करावं, गंध लावावा, आई वडिलांचं दर्शन घ्यावं, सद्ग्रंथाचं भगवद्गीतेचं वाचन करावं, श्रीमद भागवताचं वाचन करावं, उपनिषद वाचावीत, नामचिंतन करावं, गावामध्ये मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन करावं. गोकर्ण भगवत भक्त असल्यामुळे सतत भगवत सेवेमध्ये असायचा. आणि हा धुंदुकारी दुराचार करू लागलेला आहे. जाय तिकडे पिढी लोका, जोडे भांडवल थुंका, थोर झाला चुका, वरका नाही घातली, देखोने हरकली, अन्नपुत्र झाला म्हणे रांड, तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ. ही सगळी लक्षणं धुंदुकारीच्या ठिकाणी दिसू लागलेली आहेत. आणि मग गोकर्णाचं सद्वर्तन पाहून आत्मदेव ब्राह्मणाला आनंद व्हायचा आणि धुंदुकारीचं दुर्वर्तन पाहून आत्मदेवाला खेद निर्माण व्हायचा की असल्या संततीला जन्म देण्यापेक्षा आपण निपुत्रिक राहिलो असतो तर चांगलं झालं असतं. आईशे कुळे पुत्र होती, बुडविती पूर्वजा. कसा वर्तन करत होता भागवतकार त्याचं चिंतन सांगतायत. स्नान शौचक्रियाहीनम दुर्भक्षी क्रोधवर्धितः स्नान शौचक्रियाहीनो. धुंदुकारी स्नान करत नाही, पावित्र्य सांभाळत नाही, दुर्भक्षी खाऊन येते
खातो दुर्भक्षिका. मला वाटतं त्या काळात एकच दुंदुकारी होता, आज घराघरात झाली बघा. दुर्भक्षी लक्षणं बसली की तो व्यक्ती असतोच. तेव्हा दुर्भक्षण मांसाहार करायचा, खाऊ नये ते खायचा, पिऊ नये ते प्यायचा. अंगा मनाशी रुचावे हे तोलेनी कृत्य कृत्य नाठवे, जे करण्याचे निनावे भल तेची करी. भलत खाणारा भलत पिऊ लागला, भलत पाहू लागला, भलत ऐकू लागला, करू नये ते करू लागला. स्नान करत नाही, पावित्र्य सांभाळत नाही, दुर्भक्षी. आहार व्यवस्थित घेत नाही, क्रोध वर्धित. तो अत्यंत क्रोधी होता. दुष्परिग्रह करताच शव हस्तेन भोजनम. प्रेताला स्पर्श केल्यानंतर तो हात न धुता काय करायचा? जेवण करायचा. शव हस्तेन भोजनम. प्रेताला लावलेला हात, तो हात न धुता तो भोजन करायचा. ते प्रेताचा हात आहे महाराज. अंत्यविधीला गेल्यानंतर स्नान नाही, हात धुणे नाही, प्रेताच्या हाताने तो भोजन करायचा. जीवनामध्ये जी माणसं नित्यनेम करत नाहीत त्यांचे हात सुद्धा प्रेताचेच असतात महाराज. मानवाने आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. देवाची सेवा केल्याशिवाय अन्न ग्रहण करण्याचा त्याला काय नाही, अधिकार नाही. काही नित्यनेमावी अन्न खायतो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहतो वृषभ. तुकोबाराय सांगतात, काही नित्यनेमावी अन्न खायतो श्वान. तो माणूस नाही, तो काय आहे? कुत्रा आहे. कुत्रा कुत्रा भजन करत नाही उठल्यानंतर. कुत्रा गंध लावित नाही. कुत्रा देवाच्या दर्शनाला जात नाही. कुत्रा उठल्याबरोबर गाता ज्ञानेश्वरी हरिपाठ म्हणत नाही. मी कुत्रेच सांगतोय, मी कुणाचं बोलतोय? महाराज म्हणतात, अन्न खायतो श्वान, वाया मनुष्य पण. त्याचा आकार मानवाचा आहे पण तो पशुप्रमाणे आहे. म्हणून सकाळी उठल्यानंतर स्नान करावं, गंध लावावा, आई वडिलांचं दर्शन घ्यावं, तुळशीला पाणी घालावं, 10 मिनिटांमध्ये बसून हरिपाठ तरी म्हणावा आणि नंतर मग चहा दूध घ्यावं. आपण मानव आहोत, जीवनामध्ये नित्यनेम असला पाहिजे, असला पाहिजे. परंतु काही माणसं नित्यनेम करत नाहीत महाराज. संत महात्मे त्याला माणूस म्हणत नाहीत, त्यांची निर्भत्सना करतात. धुंदुकारी शव हस्तेन भोजनम. हात धुत नाही, स्नान करत नाही. चौर सर्व जन द्वेषी. चोऱ्या करू लागला, सगळ्या लोकांचा द्वेष करू लागलेला आहे. परमेश्वर प्रदीपक. लोकांच्या घरांना आगी लावू लागला. लोकांची घर काय करायचा? घरात कोणी दिसलं की तिथं जायचं, त्यांच्या घराला आग लावायची आणि पळून जायचं, पळून जायचं. लालना अर्भकम धृत्वा. लहान लहान मुलं आणायची, खेळायला म्हणून त्यांना बोलवायचं आणि ते लहान लहान मुलं उचलायची आणि विहिरीमध्ये फेकून द्यायची, त्यांना मारून टाकायचं. अशा प्रकारचं दुर्वर्तन धुंदुकारी करू लागलेला आहे. आत्मदेव ब्राह्मणाला पश्चाताप झाला, पश्चाताप झाला. काय केलं हे आपण साधू महात्मे म्हणत होते आपल्याला. पुत्र संततीचा विचार सोडून दे, भगवंताचं चिंतन कर, एकांतामध्ये जा, काळ सारावा चिंतने एकांत वाशी गंगा स्नाने. आपण साधूचा ऐकलं नाही, आपण दुराग्रह केला आणि असा दुर्वर्तन करणारा पोरगा आपल्या पोटी जन्माला आलेला आहे. काय करावं, काय करावं, काय करावं? आत्मदेव ब्राह्मणाला पश्चाताप झाला, पश्चाताप.
त्यांना अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही. त्याचं दुर्वर्तन पाहून चिंतातूर झालेले आहेत, उदासीन झालेले आहेत. आणि मग उदासीन झालेले आत्मदेव ब्राह्मण धाकटा मुलगा जो गोकर्ण आहे, गोकर्णाच्या जवळ आली. गोकर्णाने आपल्या वडिलांना वंदन केलं आणि पश्चातापाने दग्ध झालेले आत्मदेव ब्राह्मण गोकर्णाला म्हणतात, गोकर्णा अरे काय करावं, हा धुंदुकारी दुर्वर्तनी दुराचारी मुलगा निघालेला आहे. त्याचं दुर्वर्तन पाहून मला वाईट वाटतंय. त्याच्यासह आपल्या सर्वांना नरकाला जावं लागेल. मी काय करू, मी काय करू, मी काय करू, सांग आता मी काय करू. असं गोकर्ण, आता गोकर्ण मुलगा आहे, आत्मदेव ब्राह्मण काय आहे, वडील आहेत. तरी सुद्धा खिन्न झालेले आत्मदेव ब्राह्मण गोकर्णाला सांगतात, तू भगवत भक्त आहेस बाबा, मी नेमकं काय करू आता. आणि मग गोकर्णाने आपल्या वडिलांना उपदेश केला, बाबा खिन्न व्हायचं काही कारण नाही. हा सगळा संसार असार खलु संसारो दुःख रूपी विमोहकः सुतं कस्य धनं कस्य स्नेहवान ज्वलते निशम. गोकर्ण म्हणतो, बाबा हा सगळा संसार असार आहे. श्रीमंताचा असो नाहीतर गरिबाचा असो, हा सगळा संसार असार आहे. आणि जी वस्तू असार असते ती दुःखाला कारणीभूत असते. एरते मायिके दुःखाची जनी, दुःखाची जनाते मायिके दुःखाची जनाते अंति अवसान, नहीं आदि अंति अवसान. दुःखाची जनिते नाही आदी अंती अवसान. या संसाराला आदी नाही, या संसाराला अंत नाही. वर्तमान कालामध्ये दिसत असला तरी लटिका व्यवहार सर्व हा संसार वायाझार हरिलीन. तेव्हा बाबा संसार असारे दुःखाने भरलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. या संसारामध्ये कोणी सुखाचा ढेकर दिलेला नाही बाबा. संसार दुःख मूळ चहूकडे प्रमाण सगळ्यांना पाठायचं तरी संसार सुटत नाही. प्रमाण म्हणतच पंढरपुरातून एकादशी दिवशी माघारी येतात. संसार दुःख मूळ जा की मग एकादशी पर्यंत तिकडं द्वादशी सोडून ये गावाकड. एकादशीच म्हणतो माघारी. याचा अर्थ आपण प्रमाण म्हणतोय, पण ते शब्द आपलं मन आपलं काय करत नाही, मान्य करत नाही. संतांचे अभंग नुसते गायचे नाही, तर मनाने ते मान्य करून त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे. वर्तन बाबा या संसारामध्ये जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई
नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं जो देखे। या संसारामध्ये राजा असो श्रीमंत असो मंत्री असो गृहमंत्री असो पंतप्रधान असो राष्ट्रपती असो कोणीही असो संसारातले सगळेच लोक दुःखी आहेत। मग सुखी कोण आहे? त्याने सांगितलं सुतंकस्य धनांकस्य। अवहे मुलगा कोणाचा धन कोणाचं घरदार कोणाचं परिवार कोणाचा द्या सगळं सोडून परिवाराविषयी मुलाबाळाविषयी सगळे आसक्ती टाकून द्या आणि तुमचं जीवन तुम्हाला सुखी समाधानी करायचं असेल तर या जगामध्ये तोच सुखी आहे। सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे एकांत जीविनः। या जगामध्ये तेच सुखी समाधानी आहे कोण? जे विरक्त आहेत भक्ताईसे जाना जे देही उदास। जे विरक्त आहे आणि विरक्त होऊन एकांतामध्ये जाऊन जे भगवंताचं नामचिंतन करतात जगामध्ये ते सुखी आहे। तेव्हा बाबा सगळ्या घरादाराची परिवाराची मुलाबाळाची आसक्ती सोडा एकांतामध्ये जावा। एकांतामध्ये जाऊन भगवान श्री कृष्ण परमेश्वराचं चिंतन करा। श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण सोडा एकांतामध्ये जा भगवंताचं नामचिंतन करा। नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने तुमच्या चित्ताला समाधान लावेल। आणि मग आपल्या मुलाच्या वक्तृत्वाचा उपदेशाचा प्रभाव आत्मदेव ब्राह्मणावर पडला आणि आत्मदेव ब्राह्मण घरादाराचा संततीचा परिवाराचा त्याग करून एकांतामध्ये निघून गेले। सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन करू लागलेले आणि दररोज ते श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाचा पाठ करायचे। दशमस्कंदामध्ये भगवंताच्या चरित्राचा विस्ताराने विचार आलेला आहे।
दशमस्कंदाचं पठण करायचे, भगवंताचं नाम चिंतन करून आत्मदेव ब्राह्मण जन्म मरणातून मुक्त झाले. आत्मदेव ब्राह्मण जंगलात निघून गेले आणि मग जंगलात निघून गेल्यानंतर धुंदुकारीचा दुर्विचार आणखी दुराचार आणखीन वाढलेला आहे. एके दिवशी तो आईच्या जवळ आलेला आहे आणि आईला म्हणू लागला, माझ्या वडिलांनी धन कुठं ठेवलेलं आहे, सगळं धन मला दे, नाही दिलं तर मी तुला लातानं तोडवेल, मी तुला जीवे मारील. व्यसनी लोक त्यांना धन द्रव्य जास्त लागतं, धनाच्या लोभाने ते काय करतील सांगता येत नाही. आणि मग धुंदुकारी आईला मारू लागलेला आहे, मरणाची धमकी देऊ लागलेला आहे. मी तुला पायन लाताने मारीन, लाताने तुडवीन, बुक्की मारीन, असा आईला धमक्या देऊ लागलेला आहे. आणि मग धमक्या देऊ लागल्यानंतर धुंदुली घाबरली. एके दिवशी रात्री मध्यान काळामध्ये घराच्या गावाच्या बाहेर गेली, विहीर जवळ केली, विहिरीमध्ये उडी टाकली. धुंदुलीने आपल्या प्राणाचा काय केला, त्याग केला. आत्मदेव ब्राह्मण जंगलात निघून गेले. धुंदुली विहिरीमध्ये उडी टाकून तिनं आत्महत्या केली. गोकर्णाने विचार केला, असल्या नरकासारख्या घरामध्ये राहण्यापेक्षा आपण इथून तीर्थयात्रेला निघून गेलं पाहिजे. गोकर्ण घराचा भावाचा त्याग करून तीर्थयात्रेला निघून गेलेला आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय, हे तव तू आपुले सोहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जवकाळ आसे तुरी ठेला, जवकाळ आसे तुरी ठेला. तीर्थयात्रे जाय चुकू नको, जवकाळ आसे तुरी ठेला, जवकाळ आसे तुरी ठेला. गोकर्णाने ठरवलं, आपण तीर्थयात्रा करून चिंतनामध्ये काळ घालूया. दुर्जनाच्या संगतीमध्ये राहण्यापेक्षा आपण सज्जनाची संगती करून तीर्थयात्रा करून साधू महात्म्याचं दर्शन घेऊन जीवन मंगलमय बनवूया. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला आणि आता धुंदुकारी घरामध्ये एकटाच राहिला. आता वडिलाचा धाक नाही, आईचा धाक नाही, भावाचा धाक नाही. आणि मग धुंदुकारीने 5 वेश्या घरामध्ये आणल्या. 5 वेश्या घरामध्ये आणल्या. आणि मग तो वेश्या संगी झालेला आहे, वेश्या संगी झालेला आहे. त्या 5 वेश्याने आयुष करण्याकरता त्यांना सांगायचं, आम्हाला एवढं धन लागतंय, तेवढं धन लागायचंय. आणि मग त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता चोऱ्या माऱ्या खून करू लागलेला आहे. चोऱ्या माऱ्या खून करून त्याने बरंच धन मिळवलेला आहे. 5 वेश्याने विचार केला, याने भरपूर धन आणलेलं आहे, पण हे आणलेलं धन सांभाळायचं असेल तर आता ह्याला मारलं पाहिजे.
कारण हा दररोज चोऱ्या करतो. चोऱ्या करता करता एक दिवस तरी हा राजाच्या तावडीमध्ये काय होईल, सापडेल. आणि राजाच्या तावडीत सापडल्यानंतर हे सगळंच धन राजा काय करेल, धाड टाकून घेऊन जाईल. त्याच्यापेक्षा हे धन आपल्याला मिळवण्याकरता, प्राप्त करून घेण्याकरता आपणच याला काय करू, संपून टाकू, असा विचार त्या 5 वेश्यांनी केलेला आहे. आणि मग एके दिवशी धुंदुकारी मदिरा पान करून घरी आलेला आहे, झोपलेला आहे. तो नशेमध्ये असल्यामुळे त्या 5 बायका एकत्र आल्या, दोरीने त्याचा गळा दाबून मारण्याचा काय केला, प्रयत्न केला, पण तो मरेना. आणि मग त्या बायकांनी विस्तवाचे निखारे आणले पाठी भरून, धुंदुकारीच्या तोंडावर टाकले. धुंदुकारीचं तोंड जळालं आणि तडफडून धुंदुकारी काय झाला, मेला, खलास झाला. धुंदुकारी मेला आणि अपमृत्यू झाल्यामुळे त्याला प्रेत योनी प्राप्त झाली. तो भूत झाला. भूत, आत्महत्या करणारी माणसं प्रेत योनीला प्राप्त होतात, भूत होतात. त्यांना सद्गती नाही, पुन्हा सद्गती नाही. म्हणून जीवनामध्ये कसलाही आघात आला तरी कोणीच आत्महत्या करू नये. देशाचा त्याग करावा, दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहावं, पण आत्महत्या करू नये. अपमृत्यू झाल्यामुळे, दुर्वर्तनामुळे धुंदुकारी प्रेत झाला, प्रेत. आणि प्रेत झाल्यानंतर प्रेत एका ठिकाणी थांबत नाही. प्रेताला पाणी पिता येत नाही, भूमीवरच अन्न सेवन करता येत नाही. प्रेत योनीला प्राप्त झाल्यानंतर बोलता येत नाही, आपली अडचणही सांगता येत नाही. केवळ आणि केवळ वायू भक्षण करावं लागतो त्याला. प्रेत योनीला प्राप्त झाल्यानंतर काय प्यायचा, नुसती हवा प्यायची, हवा. भूताला पाणी मिळतं, पण कोणतं पाणी मिळतं त्याला, शास्त्र असं सांगतं, शौचालयाला गेल्यानंतर, आता कोणी बाहेर जातही नाही, पण बाहेर गेल्यानंतर, शौचालयाला गेल्यानंतर शिल्लक राहिलेलं पाणी जर खाली ओतून दिलं तर ते पाणी प्रेताला प्यावं लागतं. त्या पाण्याशिवाय त्याला काय नाही, गत्यंतर नाही. तुलसीदासाची कथा आली बघा. तुलसीदास दररोज शौचालयाला जायचे आणि उरलेलं पाणी एका झाडावर काय करायचे, नेमाने 12 वर्ष तुलसीदासाने तो नेम केला. नेम केल्यानंतर भूतच प्रसन्न झालं. कुणावर, तुलसीदासांवर. म्हणले 12 वर्ष मी तुम्हाला पाणी पाजलेलं आहे, मी तुमच्यावर काय आहे, प्रसन्न आहे, प्रसन्न आहे. बोला मी तुम्हाला काय देऊ. तुलसीदासांनी सांगितलं, मला रामाचं दर्शन घडवतो. मला काय काय, रामप्रभूचं दर्शन घडव. भूताने सांगितलं, रामाचं दर्शन तुम्हाला घडू शकत नाही, पण रामाचा संबंध जोडणाऱ्या भक्ताचं दर्शन मी तुम्हाला घडवतो. आणि मग भूताने सांगितलं तुलसीदासांना, या गावामध्ये रामायण चालू आहे आणि एका वृद्ध अवस्थेमध्ये म्हाताऱ्या माणसाच्या रूपामध्ये दररोज हनुमानजी रामायण श्रवण करण्याकरता येत आहेत. तुम्ही त्यांचं काय करा, दर्शन घ्या. मारुतीरायांचं दर्शन झाल्यानंतर मारुतीराय तुम्हाला रामप्रभूचं दर्शन घडवल्याशिवाय राहणार नाही. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि मग तुलसीदासांनी मारुतीरायांचं दर्शन घेतलं. मारुतीरायाच्या माध्यमातून तुलसीदासांना रामप्रभूचं काय झालं, दर्शन झालं. काय सांगू आता भूताची उपकार. भूत सुद्धा प्रसन्न झालं की मला भूत. तेव्हा धुंदुकारी प्रेत योनीला प्राप्त झालेला आहे. 10 दिशेला हाय दैवा, हाय दैवा, हाय दैवा, हे दैवा, हे कर्मा, तू मला कुठं आणलेलं आहेस,
ओक्सावक्षी रडू लागलेला आहे, शोक करू लागलेला आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये गोकर्णाने तीर्थयात्रा पूर्ण केली. गोकर्ण तीर्थयात्रा करत असताना तो गयेला गेल्यानंतर लोकांच्याकडून कळालं की धुंदुली विहिरीत पडून मेली. तुमचा भाऊ धुंदुकारी तोही मेला. आणि मग त्यांना सद्गती देण्याकरता गोकर्णाने गयेला त्यांच्या नावाने श्राद्ध केलं. गोकर्ण ज्या ज्या तीर्थामध्ये जायचे त्या त्या तीर्थामध्ये धुंदुली आणि धुंदुकारी दोघांना तिलांजली द्यायची, त्यांचं नावाने श्राद्ध करायचे. आणि मग सगळं असं करता करता तीर्थयात्रा केलेली आहे. भारत भ्रमण झालेलं आहे. पायी तीर्थयात्रा केली महाराज, पायी तीर्थयात्रा केली पाहिजे. हे वारकरी पायी काशी तीर्थयात्रा केली पाहिजे पायी. तेव्हा तीर्थयात्रा घडली पाहिजे. ज्ञानोबाराय नामदेवरायने भारत भ्रमण पायी केलेलं आहे. गोकर्ण तीर्थयात्रा करून परत आले, रात्री घरी आले, सगळं गाव झोपलेलं आहे. आणि मग गोकर्ण आपल्या घरामध्ये घर उघडलेलं आहे. सारं घर पडलेलं होतं. अंगणामध्ये धुंदुकारी भूमीवर झोपलेले. आणि मग रात्री झोपल्यानंतर रात्री 12 वाजता भूत योनीला प्राप्त झालेला त्याचा भाऊ धुंदुकारी महाराज वाड्यामध्ये आला. वाड्यामध्ये आल्यानंतर त्याने उग्र रूप धारण केलं. भूताला कुठलंही रूप काय करता येतं, धारण करता येतं महाराज. भूताला कुठलंही रूप धारण करता येतं. त्याने उग्र रूप धारण केलेलं आहे. संकादिक ऋषी त्याचं चिंतन सांगतात. सकृन्मेष हा पहिल्यांदा तो बोकड झाला. गोकर्णावर धावून येऊ लागलेला आहे. बोकडाचं रूप टाकलं, सकृत हस्ती. नंतर हत्तीचं रूप घेतलं. आपल्या अंगावर हत्ती धावून येतोय असं गोकर्णाला भास झाला. त्याने हत्तीचं रूप सोडलं. सकृच महिषो भवत. नंतर रेड्याचं रूप घेतलं, मोठा हलकट रेडा झाला. गोकर्णाच्या अंगावर धावून येऊ लागलेला आहे. धावून येऊ लागला. सकृत इंद्र हा. नंतर इंद्राचं रूप घेतलं. गोकर्ण बघतच राहिला. हा बोकड होतोय, हा हत्ती होतोय, हा रेडा होतोय, हा इंद्र झालेला आहे. इंद्र झाला. इंद्राचं रूप टाकलं. सकृत अग्नी ही. नंतर अग्नीचं रूप घेतलं. मोठा जाळ आपल्याला जाळण्याकरता आपल्या अंगावर येतोय असं वाटलं. अग्नीच्या रूपाने दर्शन झालं. आणि नंतर पुनश्च पुरुषो भवत. नंतर माणसाचं रूप घेतलं. कुणी? भूताने. माणसाच्या रूपात प्रगट झाल्यानंतर गोकर्णाच्या लक्षात आलंय की हा कोणीतरी दुर्गतीला प्राप्त झालेला जीव आहे. आणि मग गोकर्णाने त्याला विचारलं, कतस्त्व उग्रतरो रात्र. अरे तू कोण आहेस रे बाबा, कुठून आलेला आहेस? अशी वेगवेगळी उग्र रूप धारण करून तू मला त्रास देत आहेस. नेमका तू कोण आहेस? नेमका तू कोण आहेस? कुठून आलेला आहेस? का मला त्रास देतो रात्रीच्या वेळी? असं म्हटल्यानंतर ते भूत रडायला लागलं. माणसाचे रूप घेतलेले पण रडायला लागला. बोलता येत नव्हतं. खाना खुना करू लागलेला आहे. गोकर्णाच्या लक्षामध्ये आला, प्रेत योनीला प्राप्त झालेला, दुर्गतीला प्राप्त झालेला हा जीव आहे. गोकर्णाने हातामध्ये पाणी घेतलं. विशिष्ट मंत्राने अभिमंत्रित केलं. लहान लेकरांना आवरा जरा. तिथून जवळ बसलेले लोक ते बसू द्या, उठवू नका, फक्त बोलू देऊ नका त्यांना. बसू द्या, कथेत त्यांची गरज आहे. विशिष्ट मंत्राने ते पाणी अभिमंत्रित केलं आणि त्या भूताच्या अंगावर टाकलं. टाकल्यानंतर ते भूत बोलायला लागलं, कोण आहे तू?
आणि मग त्याने सांगितलं, बाबा मी तुझा भाऊ आहे, माझं नाव धुंदुकारी, मी दुर्वर्तन केलं, वडिलांना त्रास दिला, माझ्यामुळे आईने आत्महत्या केलेली आहे, मी वेश्यासंगी झालो, दुर्वर्तन केलं आणि ते दुर्वर्तनाचा परिपाक म्हणून मला प्रेत योनी प्राप्त झालेली आहे. बाबा गोकर्णा दादा, तू माझा बंधू आहेस, दयेचा तू सागर आहेस, ज्ञानाचा तू सागर आहेस, तू पवित्र आहेस. तेव्हा हे दादा, माझे अपराध विसरून माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर आणि मला या प्रेत योनीतून मुक्त कर दादा, मुक्त कर. मी तुझ्या पाया पडतो, मी तुझ्या पाया पडतो. अरे मला अन्न खायला मिळत नाही, मला पाणी प्यायला मिळत नाही, मला आराम करण्याकरता एखादी स्थिर जागा मिळत नाही, मी दाही दिशेला भटकतो आहे दादा, माझ्यावर कृपा कर, काहीही कर, मला या योनीतून मुक्त कर, मुक्त कर, मुक्त कर. गोकर्णाला दया आली आणि सांगितलं, काळजी करू नको, तुझा उद्धार करण्याचा, प्रेत योनीतून मुक्त करण्याचा मी काय करतो, प्रयत्न करतो, प्रयत्न करतो. शब्द दिला, शब्द दिल्यानंतर प्रेत योनीला प्राप्त झालेला तो धुंदुकारी तिथून निघून गेलेला आहे. आणि मग गोकर्ण रात्रभर विचार करू लागला, प्रेत योनीतून याला मुक्त करण्याकरता मी काय साधन करू, मी काय साधन करू, मी काय साधन करू. रात्रभर सगळे ग्रंथ तपासलेले, ग्रंथामध्ये काही पुरावा मिळत नाही. आणि मग सकाळी सकाळी गोकर्ण महात्मा, आपल्या गावचा भूमिपुत्र साधू महात्मा तीर्थयात्रा करून घरी आलेला आहे. हे जेव्हा गावातल्या लोकांना कळालं, तेव्हा सगळे गावातले लोक गोकर्णाच्या दर्शनाला काय झालेले आहेत, लोटलेले आहेत. गावामध्ये बरेच सत्कर्म करणारे विद्वान असलेले लोक गावामध्ये होते. आणि मग आलेल्या विद्वान लोकांना गोकर्णाने प्रश्न विचारायचा, माझ्या भावाला दुर्गती प्राप्त झालेली आहे, तो प्रेत योनीला प्राप्त झालेला आहे, मी त्याला मुक्त करण्याकरता काय करू, मी त्याला मुक्त करण्याकरता काय करू, काय साधन करू, काय साधन करू, काय साधन करू. असे अनेक विद्वान लोकांना विचारलं, पण कोणीच उपाय सांगायला तयार नाही. काही विद्वान लोकांनी, साधू महात्म्याने सांगितलं, प्रेत योनीतून भावाला मुक्त करण्याकरता तुम्हाला उपाय पाहिजे असेल तर तुम्ही सूर्यदेवाला हा प्रश्न विचारा, सूर्यनारायण कृपा करून तुम्हाला हा उपाय सांगतील, असा सल्ला दिला. आणि सल्ला दिल्यानंतर आपल्या तपश्चर्याच्या सामर्थ्याने सूर्यनारायणाला थांबवलं. बऱ्याच भक्तांनी सूर्यनारायणाला थांबवलेले महाराज. मला वाटतं सती सावित्री मातेनं पातिव्रत्याच्या सामर्थ्याने सूर्यनारायणाला काय केलं, थांबवलं होतं. मोठी कथा आहे ती सत्य सावित्री मातेची. सत्य सावित्रीचे मालक रोगग्रस्त होते, रोगग्रस्त होते. तरी एका परस्त्रीवर त्यांचं चित्त जडलेलं होतं. आणि मग ते जाता जाता एक जणाला ते घेऊन गेले खांद्यावरती. आणि ते खांद्यावरती जात असताना मला वाटतं कोणते ऋषी तपश्चर्या करत होते, त्यांना लात लागले महाराज. लात लागल्यानंतर त्याने शाप दिला की सूर्य उदय होण्याच्या, मला ज्याने लात मारलेली आहे तो सूर्य उदय होण्याच्या अगोदर काय होईल, खलास होईल, खलास होईल. आणि मग
ही वार्ता सत्य सावित्री मातेला कळाली. कळाल्यानंतर तिने विचार केला, सूर्य उदय झाल्यानंतर आपल्याला वैधव्य प्राप्त होणार आहे. सत्य सावित्री मातेने सांगितलं, सूर्य उदय झाल्यानंतर आपले पती मरणार आहेत, त्यामुळे आपल्याला वैधव्य येणार आहे. सावित्री मातेने ठरवलं, सूर्याचा उदयच होऊ द्यायचा नाही. पातिव्रत्याच्या सामर्थ्याने सूर्यनारायणालाच अडवलं, महाराज अडवलं, अशी कथा आहे. तेव्हा गोकर्णाने आपल्या तपश्चर्येने सूर्यनारायणाला थांबवलं. सूर्यनारायणाची स्तुती केली. सूर्यनारायण प्रसन्न झाले. बोला, मी तुमच्या स्तुतीने प्रसन्न झालेलो आहे. काय प्रश्न, काय तुम्हाला मागायचे ते मागा. आणि मग गोकर्णाने सांगितलं, माझ्या भावाला प्रेत योनीतून मुक्त करायचंय. तेव्हा त्याला मुक्त करण्याकरता मी साधन काय करू, काय साधन करू. तेव्हा सूर्यनारायणाने सांगितलं, गोकर्णा श्रीमद भागवतां मुक्ती सप्ताहं वाचनं करू. प्रेत योनीला प्राप्त झालेल्या तुझ्या भावाला भूत योनीतून मुक्त करायचं असेल तर 7 दिवस भागवताची कथा सांग. भागवताची कथा सांग. भागवताची कथा जर 7 दिवस तू अमृतवाणीने सांगितलीस तर त्या कथा श्रवणाने तुझ्या भावाला मुक्ती मिळण्याची काय आहे, शक्यता आहे. सूर्यनारायणाने अशा प्रकारची वाणी सांगितली, सल्ला दिला, उपाय सांगितला. सूर्यनारायण चालू लागले. आणि मग गोकर्णाने सूर्यनारायणाच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. मोठा मंडप दिलेला आहे, पत्रिका छापलेल्या आहेत. परिसरातल्या सगळ्या लोकांना निमंत्रण दिलं, तारीख निश्चित केली, काल निश्चित केला, कथेचं आयोजन केलं. त्या कथेमध्ये सगळे परिसरातले दीन दुबळे लोक आलेले आहेत, आंधळे पांगळे लोक एकत्र आलेले आहेत, पापी पुण्य करणारे लोक सगळे एकत्र आलेले आहेत. आणि अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोकर्णाने 7 दिवस कथेला प्रारंभ केला. कथेला प्रारंभ केल्यानंतर अनेक विद्वान लोक, ऋषी मुनी, साधू महात्मे, संन्यासी, जपी तपी, सगळ्या क्षेत्रातले यारे यारे, लहान थोर, याती भलती, नारी नर सगळेच कथा श्रवणाला एकत्र आलेले आहेत. आणि मग सिंहासनावर बसून, आसनावर बसून गोकर्ण आपल्या अधिकारवाणीने श्रीमद भागवताची कथा सांगू लागलेली आहेत. ती कथा श्रवण करत असताना सगळा समाज मंत्रमुग्ध झालेला आहे. त्या कथेमध्ये हे भूत योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी, ते भूतही तिथं आलं. महाराज भूत आल्यानंतर त्याला कुठं बसता येते, मांडी घालून इकडं तिकडं जागा शोधू लागलं. गोकर्णाने बघितलं, आता प्रेत पण आलेला आहे. आपल्याला याच्या करता कथा सांगायची आहे, त्याच्या करता कथेचं आयोजन केलेलं आहे. तो धुंदुकारी आलेला आहे, ते भूतही आलेला आहे. आणि मग गोकर्णाने एक 7 गाठीची काठी, वेळूची काठी एक कोपऱ्यामध्ये ठेवून दिली. आणि मग ते प्रेत त्या काठीमध्ये, एका गाठीमध्ये येऊन बसलं. आणि अंतःकरण स्थिर करून गोकर्णाच्या अमृतमय वाणीमधून श्रीमद भागवताची कथा श्रवण करू लागलेला आहे. श्रीमद भागवत कथेचा पहिला दिवस झाला. पहिला दिवस झाल्याबरोबर 7 गाठीतली एक गाठ काय झाली, फुटली. प्रेत वर सरकलं, वर सरकलं. दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटली. थोडीशी ऊर्ध्व गती प्राप्त झाली. तिसऱ्या दिवशी कथा झाली. कथेचा परिणाम तिसरी गाठ फुटली. अशा 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटल्या. आणि धुंदुकारी पूर्ववत दिव्य स्वरूपामध्ये प्रगट झाला. प्रेत योनीतून धुंदुकारी मुक्त झाला. महाराज त्याला दिव्य स्वरूप, पूर्ववत स्वरूप, मनुष्य शरीर प्राप्त झालेले, डोक्यावरती मुकुट आहे.
अंगावर सुंदर अशा प्रकारचे कपडे परिधान केलेले आहेत. दिव्य स्वरूपामध्ये तो प्रगट झाला आणि मग प्रेत योनीतून मुक्त झालेला धुंदुकारी गोकर्णाला साष्टांग दंडवत घालतो. दादा, तुझ्या ऋणातून उतराई होण्याकरता मी हजारो जन्म जरी तुझी सेवा केली तरी तुझे ऋण फिटणार नाही. साष्टांग दंडवत घातला गोकर्णाला आणि मग गोकर्णाची स्तुती केली धुंदुकारीने. जमलेल्या सगळ्या वैष्णवांना नमस्कार केला, सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि तेवढ्यामध्ये भगवंताने त्याच्याकरता दिव्य अशा प्रकारचं विमान पाठवून दिलं आहे. पार्षद त्याला नेण्याकरता, वैकुंठाला नेण्याकरता दिव्य विमान घेऊन आले. चर्चा करता करता सगळ्यांचं दर्शन घेतलं, गोकर्णाला पुन्हा वंदन केलं आणि धुंदुकारी दिव्य विमानामध्ये बसला आणि वैकुंठ धामाला निघून गेला. भगवंताची श्रीमद भागवताची कथा, या ग्रंथाचं काय महात्म्य आहे याच्याकरता ही कथा आलेली आहे. दुर्वर्तन करणारा भूत प्रेत योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी 7 दिवसाच्या कथा श्रवणाने प्रेत योनीतून मुक्त झाला आणि वैकुंठाहून निर्धामाला निघून गेला. गोकर्णाने पाहिलं एकटाच धुंदुकारी वैकुंठाला चाललेला आहे आणि मग गोकर्णाला पश्चाताप झाला. अरे, या मंडपामध्ये अनेकांनी भगवंताची कथा काय केलेली आहे, श्रवण केलेली आहे. सगळ्यांनी जर श्रीमद भागवताची कथा श्रवण केलेली असेल तर मग सगळ्यांकरताच विमान यायला पाहिजे होते, सगळेच धामाला जायला पाहिजे होते. एकट्या धुंदुकारी साठी विमान आलं आणि तो एकटाच धामाला गेलेला आहे. भागवताची कथा जर सगळ्यांनी श्रवण केलेली असेल तर फलामध्ये असा भेद का निर्माण झाला याची चिंता गोकर्णाला वाटू लागलेली आहे. आणि समोर बसलेल्या विद्वान लोकांना गोकर्ण विचारू लागला, कथा श्रवणामध्ये फल प्राप्तीमध्ये का भेद झाला? तुम्ही सगळ्यांनीच कथा श्रवण केलेली आहे, तर मग सगळ्यांनाच विमान यायला पाहिजे होतं, सगळेच निर्धामाला वैकुंठाला जायला पाहिजे होते. फलामध्ये असा भेद का झाला? एकटा धुंदुकारीच का गेला? बाकीचे इथेच कस काय राहिले? असं का झालं? तेव्हा विद्वान लोकांनी सांगितलं, भगवंताची कथा जरी सर्वांनी श्रवण केलेली असली तरी सगळ्यांनी सारखी ऐकलेली नाही, सगळ्यांचं श्रवण सारखं झालेलं नाही. त्यामुळे फलामध्ये भेद झाला. काही माणसं कथेत बसलेली असतात, हो, धड कीर्तनात चित्त पायतानात असतं महाराज. हो, बरीच माणसं शरीराने कथा कीर्तनात बसलेले असतात, पण चित्त मात्र त्यांचं 10 दिशेला काय होत असतं, भटकत असतं. श्रवण करत असताना शुकाचार्यासारखं श्रवण केलं पाहिजे. श्रवण करत असताना अर्जुनासारखं श्रवण केलं पाहिजे. श्रवण करत असताना राजा परीक्षितासारखं केलं पाहिजे. शुकसनकादिके उभारीला बाहू परीक्षितीला हो दिसा 7 दिवसात राजा परीक्षिती मुक्त झाला. खटवांगराय 1 तासात मुक्त झाला. बघा, खटवांगराय 1 तासात मुक्त झाला. श्रवण अर्जुनासारखं केलं पाहिजे. काय, श्रवण जरी सगळ्यांनी केलेला असलं तरी सगळ्यांनी कथा ऐकलेली आहे, पण कथा ऐकल्यानंतर मनन निधिध्यासन सगळ्यांनी केलेलं नाही. त्यामुळे फलात भेद झाला महाराज, फलात भेद झाला. काय, प्रत्येकाची ऐकण्याची पद्धती निरनिराळी आहे. एका गावामध्ये रामायण चालू होतं. देवा, रामायण 12 महिने रामायण, सगळं गाव रामप्रभूची चरित्र कथा श्रवण करण्याकरता एकत्र यायचे. त्याच्यात सज्जन महात्मेही यायचे आणि एक दुर्जनही यायचा कथा ऐकायला महाराज.
एका माणसाने ते टिपलं, सज्जनही कथा ऐकतो आणि दुर्जनही कथा ऐकतो आहे. रामायणाची समाप्ती झाल्यानंतर त्या महात्म्याने ठरवलं की या दोघांनीही रामाची कथा, रामकथा श्रवण केलेली आहे, पण कथा श्रवणाचा परिणाम यांच्यावर काय झालेला आहे आपण विचारून घेऊ. सज्जनाकडे गेले, दर्शन घेतलं. का हो म्हणले, तुम्ही दररोज रामप्रभूची कथा श्रवण केली, एकही दिवस तुम्ही काय नव्हते, गैरहजर नव्हते. म्हणले हो, मी दररोज रामप्रभूंची चरित्र कथा श्रवण केली. काय कळलं तुम्हाला रामायणातून? जो साधक होता त्याने सांगितलं, रामायणातून मला एक कळालं की जो न्याय मार्गाने चालतो त्याला सहकार्य करण्याकरता पशु धावून येतात. काय करतात? पशु धावून येतात. त्याला मदत करण्याकरता पशु धावून येतात. आणि जो न्याय अन्यायाच्या मार्गाने चालतो त्याला बहु सोडून जातो. त्याला काय करतो? बहु सोडून जातो. रामप्रभूंच्या मदतीला, न्याय मार्गाने चाललेल्या रामप्रभूंना वानर मदतीसाठी धावून आले. रामप्रभूंना सहकार्य केलं आणि अन्यायाच्या मार्गाने जाणारा जो रावण आहे त्याला बहु सोडून जातो. हे मला रामायणातून कळालं. न्याय मार्गाने जो जातो त्याला पशु मदत करण्याकरता येतात आणि अन्यायाच्या मार्गाने जो जातो त्याला बहु सोडून जातो. विभीषणाने रावणाला त्याचा त्याग केला आणि रामप्रभूला शरण आली. मला रामायणातून हे कळालं. वा, रामायणातून तुम्हाला चांगला बोध झाला. दुर्जनाकडे गेले, दुर्जनालाही वंदन केलं. प्रथमम दुर्जनम वंदे. त्यांनी सांगितलं, का हो तुम्ही 12 महिने रामप्रभूची कथा श्रवण केली, रामायण ऐकलं. म्हणला हो, एक दिवस सुद्धा आपण गैरहजर नव्हतो. तुम्ही तरी गैरहजर असाल, हो, पण मी एक दिवस सुद्धा गैरहजर नाही. म्हणले जाऊ द्या, तुम्ही दररोज आलात, आमचं सोडून द्या. तुम्ही 12ही महिने रामायण ऐकलं, रामायणातून तुम्हाला काय कळालं म्हणले? चित्तावर काय परिणाम झाला तुमच्या? दुर्जनच होता मला. त्याने सांगितलं, रामायणातून एक गोष्ट मला कळाली, दुसऱ्याची बायको पळवून आणावी, मेलं तरी सोडू नये. हे मला रामायणातून कळालं. दुर्जनाने रामायणच ऐकलं, सज्जनानेही रामायणच ऐकलं, पण दोघाच्या फलामध्ये काय आहे? भेद झाला. तेव्हा सगळे जरी श्रवण करत असले, कथा ऐकत असले, तरी कथा ऐकल्यानंतर त्याचं मनन झालं पाहिजे, निधिध्यासन झालं पाहिजे. जनावर चारायला सोडल्यानंतर भर 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 चारा पोटात घालतात बघा, घरी आल्यानंतर रवंत करतात. काय करतात? रवंत करतात. चारताना कधीच रवंत करत नाही जनावर. पहिला वाटा भरून घेतात आणि घरी आल्यानंतर मग रवंत करतात. रवंत केला तर ते पचत, नाहीतर पचत नाही. म्हणजे रवंत करणं म्हणजे निधिध्यासन करणं आहे, मनन करणं आहे. ऐकलेलं त्याचं पुन्हा मनन केलं पाहिजे, अंतःकरण स्थिर करून त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे. तेव्हा धुंदुकारीने, भूताने ज्या पद्धतीने श्रवण केलेला आहे, धुंदुकारीने हवा प्राशन करून कथा श्रवण केलेली होती महाराज. अन्न नाही, पाणी नाही, अन्न पाण्याचा त्याग करून, हवा प्राशन करून धुंदुकारीने त्या भूताने कथा ऐकली, एकाग्र चित्ताने ऐकली आणि त्या कथेचं दररोज त्याने चिंतन केलं, मनन केलं. त्यामुळे धुंदुकारीने धामाला गेला. आणि बाकीच्या श्रोत्यांनी सांगितलं, आमच्याकडून तशा प्रकारचे श्रवण झालं नसल्यामुळे भागवत कथेच्या फलामध्ये भेद झाला. तेव्हा कथा एकाग्र चित्ताने श्रवण केली पाहिजे. धुंदुकारीचा उद्धार झाला. उद्धार झाल्यानंतर
पुन्हा संकादिक ऋषी श्रवणाचा विधी सांगतात. विधी सांगत असताना कथा कुठं करावी, कशी करावी, कधी करावी याचं सगळं विस्ताराने चिंतन आलेलं आहे. 6 महिन्यासाठी भागवताची कथा करण्याकरता 6 महिन्याचं नियोजन केलेलं आहे. 6 महिने पवित्र मानलेले आहेत. त्यामध्ये भाद्रपद महिना ही पवित्र मानलेला आहे. आपली कथा भाद्रपद महिन्यामध्ये चालू आहे. त्यामध्ये पुन्हा गणरायांचा काय चालू आहे, मंगलमय उत्सव चालू आहे. पवित्र कालावधीमध्ये करावी, पवित्र क्षेत्रावर करा. पंढरीमध्ये कथा करावी, आळंदीमध्ये करावी, श्री क्षेत्र तेर गावामध्ये करा. भागवताची कथा आपल्या घरी सुद्धा करू शकता. कथा करायची असेल तर बराचसा एक लग्न करण्याकरता जेवढा निधी लागतो तेवढा निधी कथा 7 दिवसाची करायची असेल तर लागतो. निधी गोळा करावा, कथेचं आयोजन करावा, वक्त्याला बोलवावं, वक्त्याचा सन्मान करावा. कथा श्रवण करत असताना कशी कथा श्रवण करावी, कथेमध्ये झोप लागू नये म्हणून अन्न थोडं सेवन करावं, थोडं सेवन करावं. जास्त लघु आहार घ्यावा. जास्त आहार घेतला तर कथेमध्ये काय लागेल, झोप लागेल, झोप लागेल. एक भुक्त राहावं, ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं, खरं बोलावं, पावित्र्य सांभाळावं, दान धर्म करावा, भगवंताचं नामचिंतन करावं. गुरुच्या वक्त्याच्या वचनावर विश्वास ठेवून संतांच्या वचनावर विश्वास ठेवावा आणि संत महात्मे जे सांगतात त्याप्रमाणे आपलं आचरण करावं. वक्ता कसा असावा याचंही चिंतन सांगितलेलं आहे महाराज. वक्ता कसा असावा. वक्ता विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत, तो विरक्त असावा. भक्त ऐसे जाना जे देही उदास, तो वैष्णव असला पाहिजे, तो विप्र असला पाहिजे, ब्राह्मण असावा. ब्राह्मण नसेल तर वारकरी असावा, वैष्णव असावा. त्याच्या मुखातून कथा श्रवण करावी. वक्ता कसा नसावा याचंही वर्णन इथं केलेलं आहे महाराज. वक्ता कसा नसावा, तो स्त्रैण नसावा, स्त्री लंपट नसावा, तो पाखंडी नसावा, वेदाच्या विरुद्ध काही बोलणारा तो नसावा, सर्व धर्म भ्रांत असलेला नसावा, तो विद्वान असला, पंडित जरी असला तरी संकादिक ऋषी सांगतात त्याला सोडून द्या, त्याच्या मुखातून कथा ऐकू नका. मग विरक्त असावा, वैष्णव असावा, विप्र असावा, अशांच्या मुखातून ही कथा श्रवण करावी. अशा प्रकारे संकादिक ऋषी तिथे कथेचा महिमा सांगत असताना, विधी विधान सांगत असताना त्या ठिकाणी धुंदुकारीचा उद्धार झाला. ज्ञान भक्ती वैराग्याला तारुण्य प्राप्त झालं. नारदांना गोकर्णाला आनंद झाला आणि मग त्यांची ती कथा तिथे सुरू असताना कथेच्या शेवटी वेदव्यास त्यांचे चिरंजीव भगवत पूज्यपाद शुकाचार्य त्या ठिकाणी आली. भगवत पूज्यपाद शुकाचार्य तिथे आलेले आहेत. शुकाचार्य आल्यानंतर सगळाच समाज उठून उभा राहिलेला आहे. शुकाचार्यांना सगळ्यांनी नमस्कार केलेला आहे. शुकाचार्यांना बसण्याकरता आसन दिलं. भगवत पूज्यपाद शुकाचार्य आसनावर बसतात ना बसतात तोपर्यंत, थोडं काय बोलतात ना बोलतात तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथे आले. ब्रह्मदेव आलेले आहेत, भगवान शंकर तिथे आलेले आहेत, अर्जुन तिथे आलेला आहे, उद्धवजी तिथे आलेले आहेत, संकादिक ऋषी अगोदरच होते. तेव्हा असे सगळे देव त्या ठिकाणी एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर भगवत पूज्यपाद शुकाचार्य, भगवान शंकरजी, भगवान ब्रह्मदेव, भगवान श्री कृष्ण परमात्मा
संकालिक ऋषी आणि मग सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तिथे नामसंकीर्तन झालं. भगवंताचं नामचिंतन सगळ्यांनी केलेलं आहे. रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा. कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आलेले आहेत, भगवान विष्णू आलेले आहेत, ब्रह्मदेव आलेले आहेत, शंकरजी आलेले आहेत, पार्वती माता आलेले आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवंताचं भजन झालेलं आहे. त्या भजनामध्ये कोण कोण उपस्थित होतं गोड चिंतनित स्वतःने वर्णन केलेलं आहे. त्या भजनामध्ये प्रल्हाद स्थालधारी भक्त प्रल्हाद टाळ वाजवायला होते. बरं, शुकाचार्यांच्या कथेमध्ये टाळ वाजवण्याकरता कोण होते? भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद
तरतल गतिरतया चोद्धव कांस्यधारी झांज वाजवण्याचं काम उद्धवजी करत होते. विनाधारी सुरर्षी विना वाजवण्याचं काम नारद महर्षी करत होते. आपल्या कथेमध्ये जवळजवळ सगळं आहेच आहे. टाळ आहे, विना आहे, मृदंग आहे. बर का नारद महर्षी विना वाजवतात. स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूत. गायन कामामध्ये निष्णात असलेले अर्जुन चांगलं गायन करत होते महाराज. गायनाच्या कामामध्ये अर्जुन निष्णात. वेगवेगळ्या रागामध्ये आलाप गाण्याचं काम अर्जुनजी करतायत. टाळ वाजवायला प्रल्हाद, झांज वाजवण्यासाठी उद्धवजी, विना वाजवण्याकरता नारद महर्षी, गायन करण्याकरता अर्जुन. इंद्रो वादिन मृदंग. इंद्र मृदंग वाजवत होते. इंद्राला चांगला मृदंग वाजवता येतो बरं. आदरणीय आपले रोहिदास महाराज गोड वाजवतात. आदरणीय आपले दुसरे युवराज महाराज चांगला मृदंग वाजवतात. आपल्या गावामध्ये भरपूर मृदंग वादक आहेत बघा. नागजरवाडी गाव परमार्थाच्या दृष्टीने एवढं श्रीमंत आहे महाराज. बाहेरचे टाळकरी जरी नाही आले तर गावाचे सहज गावातले 100-150 टाळकरी उभा राहतो महाराज. नागजरवाडी गाव इतकं वारकऱ्याच्या दृष्टीने श्रीमंत गाव परिसरात नाही. त्यामुळे नागजरवाडीचं निमंत्रण मी कधीच नाकारत नाही बघा. पैशामुळे नव्हे, भजनाच्या आनंदामुळे. भजनाचा आनंद मिळतो इथं भरपूर. भजनाचा आनंद. तेव्हा इंद्रो वादिन मृदंग. इंद्र मृदंग वाजवतात. जय जय सुकुमारा, जय जय सुकराहा कीर्तने तुती कुमाराहा. अधून मधून भगवंताच्या नामाचा जयघोष करण्याचं काम सनकादिक ऋषी करतात. सनंदन, सनातन, सनत कुमार, सुजन कुमार हे 4 ब्रह्मदेवाचे मानस पुत्र भगवंताच्या नामाचा जयघोष करतात. अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवत पूज्यपाद शुकाचार्यांची कथा तिथे झाली. आणि त्या कथेतून भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना तारुण्य प्राप्त झालं. भूत योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी त्याला मुक्ती मिळाली. तेव्हा भगवंताची भक्ती, श्रीमद भागवत कथा ज्ञान, वैराग्य, भक्तीला तारुण्य प्राप्त करून देणारी आहे. जे क्रोध अग्नीने जळालेले आहेत, जे परपीडक आहेत, जे आई वडिलांची निंदा करणारे आहेत, जे पाप कर्म करणारे आहेत, जे प्रेत योनीला प्राप्त झालेले आहेत, अशांचाही उद्धार करणारी श्रीमद भागवताची कथा तिथे जशी झाली तशी इथे राजा परीक्षितासाठीही श्रीमद भागवताची कथा आलेली आहे. त्याचं चिंतन आपण उद्याच्या दिवशी करण्याचा काय करू, प्रयत्न करू. श्रीमद भागवत ग्रंथ सगळा ऐकायचा असेल तर मग 7 दिवसामध्ये मला वाटतं दररोज 8 तास कथा व्हावी लागते बघा. सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास कथा झाली तर मग